नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी घेऊन आलेलो आहे। आपल्याला माहिती आहे बा, आपल्या भारतीय समुद्र किनारपट्टीची जर पूर्वीची लांबी बघितली, नुकत्याच झालेल्या सर्वेनुसार जो 2023 आणि 24च्या दरम्यान केला गेला, त्या सर्वेनुसार आपल्याला आता एक नवीन अपडेट अशी आपली किनारपट्टीची लांबी जी आता आपल्या समोर उपलब्ध झाली। आणि आता आपल्याला ही माहिती आपल्यासाठी अत्यंत का महत्त्वाची आहे, कारण आपण जी आतापर्यंत जी माहिती अभ्यासत होतो किंवा किनारपट्टीची लांबी यावरती अभ्यास करत होतो, आता इथून पुढे आपल्याला त्या माहितीमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे। ती माहिती आता नवीन जी आता आलेली माहिती जी आपण दुरुस्त करून आता इथून पुढे ज्या काही परीक्षा होणार आहेत, एग्जाम आपण देणार आहोत, त्यामध्ये ही जी अपडेटेड स्वरूपाची माहिती याची आपल्याला नोंद करणं गरजेचं आहे। आता तत्पूर्वी आपण इथून मागे जो आपण अभ्यास करत होतो आणि जी काही किनारपट्टीची लांबी घेत होतो, ज्यामध्ये आपण भूसीमा बघत होतो, साधारणतः आपल्या भारताला 15,200 किलोमीटरची काय लाभली आहे, तर भूमी किंवा आपल्याला भूसीमा लाभलेली आहे। आणि सागर सीमेचा जर विचार करायला गेलो तर साधारणतः आपल्या देशाला जमीन स्वरूपात म्हणजे राज्यांना जी लाभलेली किनारपट्टी आहे ती 6,100 आणि एकूण जी इतर जी काही आपले केंद्रशासित प्रदेश आणि जी काही बेट आहेत त्यांची मिळून 7,000 एकूण होती 7,516। ही जी आपण आतापर्यंत जी अभ्यासत असणारी माहिती होती, ज्यामध्ये सांगितलं मी 7,516 किमीची एकूण सागरी किनारपट्टीची लांबी, मुख्य भूमीस होती 6,100 आणि बेटांना लागून होती 1,417 किलोमीटर। त्यामध्ये एकूण 9 राज्य समाविष्ट। आता ही 9च राज्य आहेत, पण त्यावेळी जर आपण क्रमाने जर बघितलं तर सर्वात जास्त गुजरात, त्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, ओडिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गोवा या 9 राज्यांचा समावेश होत होता। गुजरातला त्यामध्ये सर्वात जास्त 1,700 किलोमीटर क्रमाने दाखवलंच होतं इथं आपण। आंध्र प्रदेशला 1,011, तामिळनाडूला 907 आणि पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो 5वा, 720 किलोमीटरची आपल्या साधारणतः महाराष्ट्राला लाभलेली ही किनारपट्टी होती। त्यामध्ये 4 केंद्रशासित समुद्र किनारे लाभलेले होते, ज्यामध्ये अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दमण दीव, पुदुच्चेरी असेल, ज्यामध्ये भारतातील 77 जिल्ह्यांचा समावेश होत होता। जवळजवळ केंद्रशासितचे 10 आणि राज्यांचे असणारे 67 जिल्हे असा त्यांचा समावेश। आणि भारताची समुद्राची सीमा आपल्याला माहिती हे तर काही पहिलीच बातमी की नॉटिकल मैल्स मध्ये आपण ते समुद्रातलं अंतर की जे 12 नॉटिकल मैल्स यामध्ये आपण समाविष्ट करू। आता ही झाली आपली जुनी माहिती की आता आपल्याला ती अपडेट करायची। आता मुळातच आपण जर पाहायला गेलं तर ही अशी बदल घडण्यामागचं कारण आपण मॅपद्वारे जर समजून घ्यायला गेलो तर कशा पद्धतीने आपल्याला समजतंय। आता इन जनरल आपल्या या भारताचा जर नकाशा आपण अभ्यासला, त्यामध्ये आपल्या भारताची जर किनारपट्टी बघितली, आता पूर्वी जर आपण त्याच्याविषयी मी तर माहिती सांगणारच आहे। 1970 ला ज्यावेळेस सर्वे झाला होता किनारपट्टी लांबीचा, ज्यामध्ये त्यावेळची असणारी तंत्रज्ञान ज्या ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध होता अगदी त्याचाच सोयीचा उपयोग आपण किनारपट्टीच्या म्हणजे त्यावेळेस सर्वे मध्ये केला गेलेला होता। आता आपण जर पूर्णतः नकाशा जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी आपल्याला जी भूमी दिसते की ज्यामध्ये तुटकता आढळते। आपला जो महाराष्ट्राचा बघितला खाडीचा प्रदेश किंवा इतर जो पश्चिम बंगालच्या बाजूचा बघितला अत्यंत असा तुटक असा प्रदेश की काही ठिकाणी समुद्र किनारपट्टी भाग आतमध्ये गेलेला दिसतोय, काही ठिकाणी जमीन बाहेर, म्हणजे ही पूर्णतः आता पूर्वी जो सर्वे केला गेलेला होता या सर्व बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करता किंवा मोजदातामध्ये, कारण त्यावेळेचं असणारं जेवढं तंत्रज्ञान असेल त्याचा जास्त त्यावेळेस उपयोग केला गेला होता, म्हणजे जेवढी माहिती उपलब्ध होती त्याचा उपयोग तिथं केला गेला। परंतु आता ज्याच्याविषयी आपल्याला महत्त्वपूर्ण अभ्यास करायचा आहे की ज्यामध्ये भारताची समुद्र किनारपट्टी पूर्वीची 7,516 किलोमीटर जी आता झालेली आहे, आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही बातमी काय, 11,098.81 एवढी किलोमीटरची लांबी आता भारताची किनारपट्टीची झाली आहे। म्हणजेच सुमारे 47.6% किनारपट्टी म्हणजे त्यामध्ये वाढ झालेली आहे। आता मी तुम्हाला सांगितलं की 1970 मध्ये ज्यावेळेस लांबी मोजली गेली होती 7,516 किलोमीटर, आता नुकताच जो सर्वे झाला
2023 आणि 24 मध्ये यामध्ये किनारपट्टी आली 11,098.81, जो PWO अलाइज की ज्याला आपण खाली त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे की गणना करण्यामध्ये केंद्रीय नौवहन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ द पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज यांच्या मार्फत ही जी गणना केली गेलेली आहे, ही जी पद्धतीचा अवलंब जी ऍडव्हान्स म्हणूयात त्या पद्धतीचा अवलंब करून आता आपण 11,098.81 जवळजवळ पूर्वीची 7,561.60 किमी होती. वाढ बघा साधारणतः आपण जो 47.6 साधारणतः म्हणजे आता ही वाढ पूर्वीपेक्षा किती झाली 3,537.21 किलोमीटरची. बरोबर सांगितलं मी. वाढ होण्याची कारण काय आहेत की वाढ गणना पद्धतीमध्ये बदलामुळे ही जी आता नुकतंच जे द हिंदू बिझनेस लाईन यामध्ये ही जी नवीन जी आकडेवारी आहे याची माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे, ज्यामध्ये किनारपट्टी जी पूर्वी बघितली आपण मागच्या माहितीमध्ये की जी आपली जी काही राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत आणि बेट आहेत, यामध्ये त्यांच्या नवीन सर्वेद्वारे त्याची काय केली गेलेली माहितीची पूर्तता किंवा गणना केली गेलेली आहे. आता ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे, ज्यामध्ये आपल्या देशाला एकूण सांगितलं की सरासरी बघायला गेलो तर 11,099 किलोमीटर, ज्यामध्ये बघा आता इथं हे महत्वाचं आहे कोणत्या राज्याला किती किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे, ज्यामध्ये गुजरात राज्य 2,300. आता ही जी जुनी माहिती बघत होतो आता ती सगळी अपडेट करायची आपल्याला. 2,341 किलोमीटर. महाराष्ट्र राज्य की ज्याला मिळाली 878, पूर्वीची 720, आता आपण किती पकडायची आहे 878 किलोमीटर. गोवा हे राज्य 194 किलोमीटर. कर्नाटक राज्य 343 किलोमीटर. केरळ 600 किलोमीटर. तामिळनाडू 1,069 किलोमीटर. आंध्र प्रदेश 1,053 किलोमीटर. इथे जे केंद्रशासित प्रदेश आहे पॉंडिचेरी 43 किलोमीटर. ओडिसा राज्य 575 किलोमीटर आणि पश्चिम बंगाल 721 किलोमीटर. हे झाले राज्य. आणि जे महत्वपूर्ण भारतीय बेटे ज्यामध्ये अंदमान निकोबारचा समावेश होईल की ज्यामध्ये आपल्याला अंदमान निकोबारची लांबी दिसते बघा 3,084 किलोमीटर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपची आहे 145 किलोमीटर. म्हणजे हा झालेला बदल, एकूण बदल आणि पूर्ण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या किनारपट्टीमध्ये झालेला बदल आपल्याला इथं पाहायला मिळतोय. याची आकडेवारी आपल्या समोर जर सांगायला गेलं तर त्यामध्ये आपण बघतोय राज्य, त्यांचे क्रमांक बघतोय आपण आणि त्यांच्यामध्ये वाढ झालेली बघा. इथं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश गुजरातला किनारपट्टी आता झाली आहे 2,340.62. महाराष्ट्र आहे 877.97. बरोबर. पुढं गोवा हे राज्य ज्याची किनारपट्टी 193.95. कर्नाटक राज्य 343.30. केरळ हे राज्य 600.15 आणि तामिळनाडू राज्य 1,068.69. आंध्र प्रदेश 1,053.07. हे झाले काही 7. आता पुढे जे राहिलेले की ज्यामध्ये ओडिसा असेल, ओडिसाची किती आहे 574.71. म्हणजे अगदी पॉइंटद्वारे सुद्धा आपण ही माहिती बघतोय. पश्चिम बंगाल असेल 721.02. दमन आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश 54.38. पुदुच्चेरी किंवा ज्याला पॉंडिचेरी म्हणतो आपण 42.65. लक्षद्वीप बेट आहे 144.80 आणि अंदमान निकोबार बेट 3,083.50. हे सर्वच्या सर्व 13 यामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि बेटांचा समावेश आहे. एकूण मध्ये पॉइंट मध्ये सांगायला गेलं तर 11,098.81. ही माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची का आहे, कारण इथून पुढे जी काही आपण एक्झाम देणार आहोत, अनेक परीक्षा देणार आहोत, त्यामध्ये आपल्याला यावर आधारित प्रश्न विचारला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस अपडेटेड स्वरूपाची माहिती देणं गरजेचं आहे, ना की पूर्वी असणारी माहिती. कारण आता पूर्णतः तो सर्वेद्वारे नवीन किनारपट्टीची लांबी आपल्या समोर उपलब्ध झाली. त्यामुळे ही माहिती आपल्यासाठी
अत्यंत उपयोगाची ठरणार आहे. बघा, ही महत्वाची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगाला येईल पुढे जाऊन ज्यावेळेस परीक्षा ज्यावेळेस देतोय, त्यामुळे नक्कीच या चॅनल तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे जे कोणी आज चॅनलला नवीन जॉईन झालेत, सगळ्यात पहिल्यांदा हा चॅनल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, कारण या चॅनलवरती अशाच स्वरूपाचे महत्वपूर्ण व्हिडिओज की ज्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन खूप सारा होणार आहे. त्यामुळे चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा आहे. दुसरी गोष्ट, टेलिग्राम ही चॅनल आहे, तो सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं ऍप्रिसिएशन, तुमचं रिकमेंडेशन आणि तुमचं जे काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. तत्पूर्वी निरोप घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.